हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवणार. त्याचप्रमाणे मी आज ऑप्शन बाईंगच्या ग्रुपवरती मी एंट्री का नाही दिली आणि मी एंट्री पोस्ट का नाही केली ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला पण समजायला पाहिजे की मी ट्रेंडी मार्केट कसं ओळखतो. त्यानुसार तुम्ही स्वतः पण ट्रेड करा आणि तुम्हाला त्या प्रीमियम ग्रुपची गरज पण नाही पडणार. एका टायमाला तुम्ही स्वतः पण ट्रेड करू शकता. त्यामुळे तुम्हाला एक क्लिअर गोष्ट सांगतो काय की मी ट्रेंडी मार्केट कसं ओळखतो ते सांगतो. सुरुवातीला आपल्या साईडने ॲज पर ॲनालिसिस मार्केट हे परफेक्ट गेलं. ह्या लोच्या खाली मार्केट जात असेल तर आपल्याला मार्केट डाऊन ट्रेंड आहे, हे मी ऑलरेडी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. पण मी प्रीमियम ग्रुपवरती एंट्री का नाही दिली ते सांगतो. मार्केटने माझ्यासाठी नॉर्मली रेड कॅन्डल बनवली जशी हवी होती. त्याच्यानंतर रेड कॅन्डलचा लोसुद्धा ब्रेक केला. ओके, लो ब्रेक केला तर प्रीमियम वाढायला पाहिजे होते, तर प्रीमियम वाढत नसून ते प्रीमियम मेल्ट होत होते. ओके, प्रीमियम कमी डिके होत होता. त्या पहिला त्यामुळे एंट्री नाही दिली आणि मी ग्रुपवरती ऑलरेडी एक मेसेज केलेला की मार्केटमध्ये प्रीमियम वाढत नाही तर मार्केट माझ्यासाठी कदाचित नंतर जाऊन रेजमाउंट होऊ शकतं. मार्केट कुठे मोमेंटम होत नाही आहे. ओके, त्यानंतर सेकंड एक ग्रीन कॅन्डल बनवली. त्या ग्रीन कॅन्डलचा पण ग्रीन कॅन्डल पण त्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला. त्याच्यानंतर परत वरती गेला. त्याच्यानंतर मार्केट परत एक रेड कॅन्डल इनसाईड रेड कॅन्डल बनवली. तेव्हाच मला क्लिअर अंदाज होता की मार्केट आज जास्त मोठी मोमेंटम होणार नाही. ओके, आणि त्याच्यानंतर बघत असाल 1 तास मार्केटने टाईमपास केला. त्यानंतर आपले प्रीमियम तसे पण डिके झालेले. ओके, मी एंट्री केव्हा घेतली असती, मार्केटने ही रेड कॅन्डल बनवली. त्याच्यानंतर फॉलो थ्रूमध्ये अगर समजा मार्केट खाली जात असतं आणि प्रीमियम वाढत असतं तर मी एंट्री घेतली असते आणि माझं इथपर्यंत येईपर्यंत माझा टार्गेटसुद्धा कंप्लीट झाला असता. माझा जो 60 to 70 पॉईंटचा जो टार्गेट आहे तो इथे येईपर्यंत माझा कंप्लीट झाला असता. ओके, पण मार्केटने तसं न करता 1 तास टाईमपास केला. आपले प्रीमियम ऑलरेडी मेल्ट झालेलं. त्याच्यानंतर इकडे येईपर्यंत मार्केटने मॅक्झिमम 20 to 30 पॉईंट्सचं तुम्हाला रॅली मिळाले. अगर तुम्हाला डाऊट होत असेल तर तुम्ही इकडचं मार्क करा आणि हा मार्क करा. मॅक्झिमम 20 या 30 to 40 पॉईंट्सच्या आसपासच प्रॉफिट मिळालेलं आहे. ओके, आणि माझा टार्गेट तर तुम्हाला माहितीच आहे. जोपर्यंत मला 60 मिनिमम आणि 70 मॅक्झिमम जोपर्यंत प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करत नाही. आणि 30 to 40 पॉईंट्सवरती मी माझा एस एल आहे तो सरळ कॉस्ट टू कॉस्ट करतो. ओके, 30-40 पॉईंट्स मिळून अगर आपला एस एल कॉस्ट टू कॉस्ट जात असेल तर ती एंट्री न घेतलेलीच बरी. ओके, मी ऑप्शन सेलरमध्ये एंट्री दिलेली. त्याचं मी तुम्हाला सांगतो. मी टोटल 2 सिनारिओ सांगितलेले. तर मी आज इथे सुरुवातीला मला दिसत होतं की मार्केट जास्त मोमेंटम होऊ शकत नाही, त्यामुळे मी ATM सेल केलेले. सो मी ऑप्शन सेलिंगमध्ये सांगितलेलं की ATM आपण कॉल आणि पुट सेल करू शकतो. त्याच्यामध्ये दोन्ही साईडला आपण 30-30 पॉईंटचा एस एल. ओके, तर समजा एका कॉल साईडचा एस एल गेला तर दोन्ही पाहिजे असेल तर एक पोझिशन स्क्वेअर ऑफ करू शकतो. हा माझा पहिला सिनारिओ होता. आणि दुसरा सिनारिओ होता अगर समजा एका साईडचा एस एल जात असेल आणि समजा एका साईडचा आपला एस एल जात असेल तर दुसऱ्या साईडचा आपण आपला एस एल कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. जेणेकरून समजा मार्केट आपल्या साईडला गेलं तर आपला जो 70 पॉईंटचा जो टार्गेट आहे तो अचीव होऊ शकतो आणि आपला 30 पॉईंटचा जो पहिलेच एस एल गेला तो मायनस करून आपल्याला 40 पॉईंट्स आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. हा दुसरा सिनारिओ. आणि त्याचप्रमाणे अगर समजा रिव्हर्स झाला आपला आणि त्याच्यानंतर आपला मग मॅक्झिमम लॉस हा 30 पॉईंट्स होऊ शकतो. हा आपला दुसरा सिनारिओ. पहिल्या सिनारिओमध्ये एकत्र दोन्ही एक्झिट करायचे. दुसऱ्या सिनारिओमध्ये एक लॉट कॉस्ट टू कॉस्ट करायचं जेणेकरून आपले ॲटलीस्ट 70 पॉईंट्स कॅप्चर होतील किंवा मग आपला जी पोझिशन आहे ती 30 पॉईंट्सच्या लॉसमध्ये जाईल. हे टोटल 2 सिनारिओ सांगितलं. ज्यांना जसं करायचं ते तसं करू शकतात. सो मी माझी तुम्हाला आधी पोझिशन दाखवतो कारण मी आज थोडं फायर फाईट केलं आहे. कारण मार्केट माझ्यासाठी थोडं दिसत होतं की थोडं जास्त साईडवर जाऊ शकतं. त्यामुळे मी 2दा ते 3दा ॲट द मनीची एंट्री घेतलेली आणि मी ती एंट्री घ्यायला अजिबात सांगितलं नाही. ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी होतं. मी काही एक्सपेरिमेंट करत होतो त्यामुळे मी केलेलं. तर मला टोटल बघत असाल तर 2300चा लॉस झाला आहे आणि मल्टिपल एंट्रीज आहेत. टोटल मी 3दा की 4दा एंट्रीज घेतल्या. मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. तर त्यामुळे पण मी एंट्री देताना मी फक्त एकदाच एंट्री घेतली जेणेकरून समोरच्याला जास्त लॉस न व्हायला पाहिजे. ओके, कारण मला माहिती आहे की मी कुठपर्यंत थांबू शकतो हे मला माहिती आहे. आणि मी ऑप्शन बाईंगमध्ये मी एंट्री का नाही दिली ते तुम्हाला सांगतो. कारण मार्केट आपल्याला दिसताना हा खूप मोठा ट्रेंड वाटतो आहे, बरोबर. पण अगर तुम्ही ऑप्शनच्या चार्टवरती बघाल तर ऑप्शनचे प्रीमियम हे वाढतच नव्हते. ओके, त्यामुळे प्रॉफिट जास्त होत नव्हतं. त्यामुळे माझ्या सेटअपमध्ये तो ट्रेड बसत होता आणि माझा जो सेटअप आहे तो एक क्विक सेटअप आहे. त्याच्यामुळे अगर मार्केटला अगर मोमेंटम क्विक होत असेल तर आपल्याला त्या सेटअपमध्ये एंट्री मिळेल आणि आपल्याला मिनिमम 60 टू मॅक्झिमम 70 पॉईंटचं टार्गेट इझिली मिळू शकतं. ओके, हा आपला सेटअप आहे. भले माझ्या सेटअपमध्ये दिसत नव्हतं पण आपल्याला मार्केट ट्रेंड दिसत होतं तरी मी जबरदस्ती एंट्री नाही घेतली. कारण ग्रुपवरती आय थिंक ग्रुप लोकांना थोडा डाऊट आला असेल की मार्केट ट्रेंड दिसतं पण मी एंट्री का नाही देत आहे. ते हेच एक रिझन आहे की मी एंट्री देत नाही. कारण मला कुठेतरी दिसत होतं की मार्केट हे एक V शेप रिकव्हरी मारू शकतं.
ओके. आणि तुम्हाला अजून ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर तर दिसत असेल, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती मला एक व्हॉट्सअप करू शकता आणि मी प्रत्येकाशी एक वन ऑन वन कॉलवरती बोलीन, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडर ते मी एकदा जाणून घेईन. त्याचप्रमाणे मी माझा सेटअप तुम्हाला सांगत राहीन. ओके. सो मी तुम्हाला जो प्रीमियम ग्रुप आहे तो फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे. मी फक्त तुम्हाला माझी एंट्री घ्यायची आधी एंट्री सांगेन, माझा SL सांगेन आणि स्टॉप लॉस सांगेन. ओके. आणि ऑप्शन बाईंगला अपसाईडची एंट्री का नाही मिळत मी तुम्हाला ते सांगतो. कारण अगर आपण आता कंटिन्यू 3 आपण ट्रेड बघूया अपसाईडचे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही बघत असाल तर फक्त ह्या दिवशी एक प्रॉफिट झाला, बरोबर. या दिवशी एक लॉस झाला, असं 110%. कारण ही मार्केट इकडे जो 2 तास टाईमपास केला तिकडेच लोकांचे SL गेले असतील, बरोबर. सो आपलं इकडे एकदा SL गेला असणार. ओके. हा जो एक मोठा ट्रेंड दिसत तो पण मोठा ट्रेंड नसून हे 3 आणि हे त्याच्यानंतर कम्प्लिटली साईड होतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर 60 to 70 पॉईंटचा टार्गेट हा मिळालाच नसणार. ओके. त्यामुळे इकडे आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट झाला असता, पी सेलिंगमध्ये. इकडेसुद्धा पी सेलिंगमध्ये प्रॉफिट झाला असता. इकडे कॉल बाईंगमध्ये लॉस झाला असता. इकडेसुद्धा कॉल बाईंगमध्ये लॉस झाला असता. ओके. इथे बॅक टू बॅक तुमचे 2 SL गेले असते आणि तुम्ही अजून थोडं मागे जाल तर तुम्हाला क्लिअर अंदाजा दिसेल. तुम्ही कोणतंही अपट्रेंड बघा की तुम्हाला एक क्विक मोमेंटम मिळणारच नाही. तुम्ही इकडे पण एंट्री घ्याल, इकडे पण तुमचा SL जाईल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जेवढे पण अगर तुम्ही अपट्रेंड बघत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट हा होणारच नाही. ओके. आणि इकडे तुम्हाला हा इथून मोठा अपट्रेंड दिसत पण स्टार्टिंगला कोण एंट्री घेणारच नाही. एवढ्या बॉटमला एंट्री घेणं पॉसिबलच नाही. तुम्ही ॲटलिस्ट हा लेवल ब्रेक झाला ती एंट्री घ्याल किंवा मग हा एक लेवल ब्रेक झाला ती एंट्री घ्याल. त्याच्यामुळे तुमचे हे 60 पॉईंट्स तुम्हाला टार्गेट हे मिळणारच नाही. ओके. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, अगर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर आपण कॉल साईडचं करू शकतो, पुट साईडचं आपण ऑप्शन बाईंग करू शकतो. जेणेकरून अगर तुम्हाला महिन्याला अगर समजा 6 ते 7 तरी एंट्री मिळाली, 20,000चे आपण समजा 2 लॉट तरी मारत असू आणि आपल्याला 6 ते 7 एंट्री मिळाली, त्याच्यातले आपले 3 ते 4 एंट्री फक्त परफेक्टली आपले प्रॉफिटेबल राहिले ना, तरी तुमचा हा जो फंड आहे तर तुमचा जो फंड आहे तो 20,000चा तो तुम्ही इंटू 2 इझिली होऊ शकतो. तुम्हाला दर महिन्यामध्ये इंटू 2 नाही मिळणार. कधी कधी तुम्हाला 50% मिळते, कधी कधी तुम्हाला 20% मिळते. पण कधीतरी असा एक टाईम आहे जिथे तुमचा 2x होईल, कधी असा एक टाईम आहे ज्याच्यामध्ये तुमचा 3x होऊ शकतो. त्यामुळे फक्त आपण जे मी डाऊन साईडचा जो ट्रेड देतो त्याच्यावरती आपण कॅप्चर करू. आपल्याला प्रॉफिट मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि लॉस होत असेल तर आपला लॉस हा एकदम मिनिमम असेल. एका लॉटवरती फक्त 1,500 रुपये असेल, कारण आपली लॉट साईज आता 75ची झाली. ओके. त्यामुळे अगर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला अगर टेलिग्राम चॅनल फॉलो करायचं असेल, तुम्हाला स्क्रीनवरती स्कॅनर दिसत असेल, तुम्हाला हवं असेल तर मला तिकडे फॉलोसुद्धा करू शकता. आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.